मगर उस विकासक ने महानगर पालिका की बहुत फंसाया है। मुख्यमंत्री जी के हाथों से उसका भूमि पूजन करते हुए भी वहाँ पे अभी तक ईंट नहीं रची गई, बल्कि जो सेंटेक नाम की कंपनी के साथ अतुल शाह नाम के विकासक ने जेवी किया, ऐसा हमें सुनने में आता है। वहाँ पे कुछ महीने पहले उन्होंने भूमि पूजन किया जो रेसिडेंशियल और कमर्शियल बिल्डिंग है, और साथ ही में वो प्रोजेक्ट उन्होंने लॉन्च किया। ये प्रोजेक्ट लॉन्च करते समय उन्होंने ये ऐसा ब्रोशर बनाया, ये ब्रोशर बना के उन्होंने 45 स्टोरेज की ये जो बिल्डिंग है उसका अनाउंस किया, 2.6 एकर्स, और ये सब जो एमिनिटी वगैरह है ऐसा करके उन्होंने ये ब्रोशर बनाया। ब्रोशर बना के लोगों से पैसे बहुत उन्होंने जमा किए। हमने जो मालूमात की उस पर ऐसे पता चला कि करीबन 300 से 400 करोड़ रुपया कमर्शियल और रेसिडेंशियल बिल्डिंगों में उन्होंने लिया। हमने तो विकासक कोण आहे जो महानगरपालिका आणि लोकांनी मला ते पत्र दिले नाही, मी त्या पत्रामध्ये नाव दिले ते मीरा भाईंदर मधील विकासक श्री अतुल शाह व मेसर्स सनटेक कंपनी यांनी काहीतरी जेवी आहे म्हणजे महापालिकेकडे नकाशे अतुल शाहच्या नावाने आलेले आहे, आणि त्यांनी सनटेक या कंपनी बरोबर, ती कंपनी कुठली आहे मुंबईची वगैरे आहे काहीतरी, त्या कंपनी बरोबर जेवी केलेलं आहे। पण ॲग्रीमेंट जे आहे म्हणजे प्लॅन जे टाकलेले आहे ते अतुल शाह म्हणून आहे, त्यांनी टाकले। ह्याच बरोबर मीरा भाईंदर शहरामध्ये अशाच कॅशलेस हॉस्पिटलच्या धर्तीवर 500 बेडचं, हे 100 बेडचं आहे, 500 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल चालू करावं म्हणून आज महापालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर यांना आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि मी भेटलो, लोकप्रतिनिधी आमचे सगळे होते। त्यामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका इस्पितळाच्या इमारतीचं भूमिपूजन केलं होतं। तो 302 नंबरचा जो आरक्षित भूखंड आहे तो पूर्णतः इस्पितळासाठी आरक्षित होता, परंतु शासनाची जी योजना नवीन निघाली UDCPRच्या तरतुदीनुसार त्या योजनेअंतर्गत 40% बांधून द्यावं लागतं आणि 60% जागा ही विकासकाला मिळते। त्या योजनेअंतर्गत त्या विकासकाने नकाशे टाकले होते। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हॉस्पिटल चांगलं होत आहे आणि कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून मिळत आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी येऊन त्याचं नकाशे मंजूर झाल्यानंतर भूमिपूजनही केलं होतं, परंतु आता भूमिपूजनाला 1.5 वर्षाचा कालावधी उलटूनही त्या विकासकाने काही काम केलं नाही। उलट आम्हाला जी माहिती मिळाली त्या माहितीमध्ये त्या विकासकानं किमान ह्या 2 वेळा त्याचं लॉन्चिंग केलं आणि महानगरपालिकेनं ते हॉस्पिटल किंवा त्या इमारतीचं काम चालू केलं नाही, म्हणून त्याची वर्क ऑर्डर जी म्हणजे त्याला CC जी दिली होती ती CC सुद्धा रद्द केली। तरी सुद्धा त्या विकासकांना 2 वेळा लॉन्चिंग करून लोकांकडनं पैसे उकळले आणि असे तसे नाही तर आम्हाला जी माहिती मिळाली आहे ते 300 कोटीहून अधिक पैसे त्यांनी विकासकांना घेतलेले आहेत आणि ते पुरावे आम्ही जमा केले। आणि परत महापालिकेनं माझी CC रद्द केली म्हणून माझं आरक्षण हे कॅन्सल करावं आणि रेसिडेन्शियल झोन करावं म्हणून त्यांनी कोर्टामध्ये पण अपील फाईल केलं। त्या अपीलला मीरा भाईंदर महापालिकेने सिनियर कौन्सिल नेमून जोरदार विरोध केला। काही स्थानिक लोक सुद्धा त्या जे कोर्टामध्ये त्यांनी केस दाखल केली होती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झाले। न्यायालयाचा जो निर्णय लागेल तो निर्णय लागेल, परंतु महापालिका प्रशासनानं ही भूमिका आता घेतलेली आहे की त्या ठिकाणी विकासकाला कारण ते निर्णय जे असतात UDCPRची तरतूद अशी आहे की विकासकाला फायदा देत असताना जर महापालिकेला योग्य वाटलं तरच त्या विकासकाला फायदा देता येतात आरक्षित जागेवर। महापालिकेला जर वाटलं नाही ती आरोग्य सेवा किंवा इतर कुठल्याही सेवेशी संबंधित आणि पूर्णच्या पूर्ण तो भूखंड महापालिकेला मिळायला हवा, तर तो भूखंड TDRच्या मोबदल्यामध्ये घेण्याची ॲक्विजिशनची प्रक्रिया सुद्धा महापालिका करू शकतात। ते सगळे अधिकार UDCPRच्या तरतुदीमध्ये आयुक्तांना दिलेले आहेत आणि आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर महानगरपालिकेची वाढती लोकसंख्याचा विचार केला
तर पूर्ण 500 बेडच्या हॉस्पिटलची अजूनही शहराला गरज आणि कॅशलेस होत असेल आणि त्यासाठी राज्य शासनाचा जर निधी मिळत असेल तर आपण पूर्णतः ते जे आरक्षण आहे ते ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कॅशलेस हॉस्पिटल उभारावं। आता आयुक्तांना भेटल्यानंतर आयुक्तांनी पूर्णतः ती जी गोष्ट आहे त्या गोष्टीला सहमती दर्शवली आणि त्यांचं म्हणणं आहे की माझी भूमिका हीच आहे की आपण ते पूर्णतः कॅशलेस हॉस्पिटल करावं। परंतु आता कॅशलेस हॉस्पिटल होईल, महापालिका तो भूखंड ताब्यात घेईल, त्या भूखंडावर महापालिकेचं हॉस्पिटल सुद्धा होईल, पण जे बिचारे गोरगरीब लोक आहेत, काही श्रीमंत लोक आहेत ज्यांनी दुकानं करोडो रुपयाची घेतलेली आहेत, काही लोकांनी रेसिडेन्शियल जे फ्लॅट आहे ते बुक केलेत आणि 20-25 लाख रुपये टोकनचे दिलेले आहेत, काही लोकांनी 2 लाख दिलेत, काही लोकांनी 3 लाख दिलेत, काही लोकांनी 5 लाख दिलेले आहेत। आणि अजून मोठी धक्कादायक गोष्ट अशी की महापालिकेनं सीसी रद्द केल्यानंतर सुद्धा जानेवारी महिन्यामध्ये ते विकासकानं काही फ्लॅट धारकांचे रजिस्ट्रेशन केलेले। म्हणजे एवढी भयंकर गोष्ट आहे की आरक्षित भूखंड महापालिकेनं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन पीडीआरच्या मोबदल्यावर आधी हॉस्पिटल बांधून द्यावं आणि नंतर उर्वरित जागेवर रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रकल्प उभारावा म्हणून मंजुरी दिली। नंतर तो डेव्हलपर जो होता 1 वर्षापासून बांधून देत नाही म्हणून त्याला त्याची सीसी रद्द केली आणि ती सीसी रद्द केल्यानंतर सुद्धा ह्या माणसानं जानेवारी महिन्यामध्ये त्याचं रजिस्ट्रेशन केलं। ते आम्ही सगळे पुरावे जमा केले, म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन केल्याची जी ती सुद्धा मिळाली। परत जानेवारी नंतर आम्ही काही लोकांना पाठवलं की तो अजूनही बुकिंग घेतो का, कारण त्याची सीसी रद्द करून सुद्धा आता म्हणजे आपले ढोले साहेब होते तेव्हाच रद्द झाली, म्हणजे सीसी रद्द होऊन सुद्धा 7-8 महिने झाले तरी सुद्धा तो बुकिंग घेतोय आणि बुकिंग घेऊन लोकांचे रजिस्ट्रेशन करतोय। तर आम्ही आता तुम्ही 12:30 वाजता तुमची प्रेस कॉन्फरन्स आहेच, मधुकर पांडे साहेबांना पण पत्र दिलं की असं हे प्रकरण आहे, 300 ते 400 कोटी रुपये मीरा भाईंदरचे सर्वसामान्य जनतेचे असे लुटले असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडनं ती चौकशी करून लोकांचे पैसे तरी तुम्ही लवकरात लवकर परत द्या, जेणेकरून महापालिकेचं हॉस्पिटलचं काम चालू झाल्यानंतर जर कोणी आले आणि ते आमचे पैसे कुठे आहेत म्हणून सांगितलं तर ते योग्य होणार नाही। हा एक भयंकर मोठा घोटाळा मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीमध्ये ह्या हॉस्पिटलच्या बांधकामाच्या दरम्यान झालेलं आहे, त्यामुळे त्याची चौकशी व्हावी अशी विनंती मी आयुक्तांना आज केली, पोलीस आयुक्तांना सुद्धा केलेली आहे। तर त्याच्यावर लवकरात लवकर निर्णय होईल अपेक्षा। पण एवढी गोष्ट नक्की की मीरा भाईंदर महापालिकेचं 100 बेडचं कॅशलेस हॉस्पिटलचं उद्घाटन झाल्यानंतर आचारसंहितेमध्ये नंतर तसं मला आश्वासन आता आयुक्तांनी दिलेलं आहे की आचारसंहितेनंतर ताबडतोब मीरा भाईंदर महापालिकेचं 500 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल प्लस नर्सिंग ट्रेनिंग सेंटर आणि त्या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टरांचं वसतिगृह ह्यासह हे आम्ही पूर्ण आरक्षण जे आहे ते विकसित करणार आहोत।